राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन। जिल्हा अध्यक्ष किसनराव तारमळे यांच्या हस्ते उद्घाटन। गुढीपाडव्याच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचे अंबरनाथ शहर अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांच्या मध्यवर्ती कार्यालयाचा उद्घाटन सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे आयोजन नगरसेवक सचिन सदाशिव पाटील यांनी केले होते। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांनी उपस्थिती लावली होती। तारमळे यांच्या हस्ते कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले। उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांनी जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे यांचा सन्मान केला, तर उपनगराध्यक्ष सदाशिव मामा पाटील यांना जिल्हाध्यक्ष किसनराव तारमळे, नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पूनम शेलार, रोज फाउंडेशनच्या संस्थापिका डॉक्टर रोजलिन बी फर्नांडिस यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या। या प्रसंगी नगरसेवक सचिन पाटील, नगरसेविका पूनम शेलार, विनोद शेलार, प्रमोद बोराडे, विनय मिश्रा, शरद जावळे, राजू सूर्यवंशी, सुहास कुलकर्णी, कृष्णा पाटील, अंकुश फुलोरे, जगन पाटील, कृष्णा भोईर, हर्षल भोईर, हमीद यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस अजित गट अध्यक्ष सदामामा पाटील, उपनगराध्यक्ष अंबरनाथ नगरपालिका यांनी एक औचित्य साधून या ऑफिसचं उद्घाटन करावं म्हणून बरेच दिवस चाललं होतं। निवडणुकीपासून त्यांची इच्छा होती आणि त्या निवडणुकीची इच्छा म्हणून आज पाडव्याचा मुहूर्त साधून मामानी अतिशय सुंदर काम करून राष्ट्रवादी अजित गटाला ताकद दिली आणि एक चांगलं ऑफिस बसण्यासाठी एसी सह या ठिकाणी उपलब्ध केलं। त्याबद्दल मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं मामांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि आमच्या महाराष्ट्राचे अध्यक्ष खासदार माननीय सुनीलजी तटकरे साहेब, माननीय प्रमोदजी इंद्रा साहेब, माननीय आनंदजी परांजपे साहेब यांनी मामांना या कार्य उद्घाटनासाठी हार्दिक शुभेच्छा दिलेल्या आहेत। माननीय आमच्या सुनीताताई पवार, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राजाच्या अध्यक्षा यांनी या आपल्या या महत्वाच्या कार्यालयाला राष्ट्रवादी जेथे जेथे वाढेल त्या ठिकाणी त्यांनी सहकार्याचं आपल्याला आश्वासन दिलेलं आहे आणि ते सदामामा आणि आपल्या राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबर खंबीर उभे आहेत आणि ताईंनी सुद्धा आता चांगलं काम करायचं काम चालू केलेलं आहे आणि कार्यकर्त्यांना सहकार्याचं काम केलंय। मी मामांना पुन्हा धन्यवाद देतो का आपण नगरपालिकेमध्ये नगरसेवक निवडून आणले, तिथेही कॅबिन केली, लोकांना वाटतंय नगरपालिकेचीच कॅबिन आहे, पण स्वतःची एक चांगली कॅबिन या ठिकाणी करून अतिशय सुंदर काम या अंबरनाथ शहरामध्ये केलं। तेवढं मामाला मी धन्यवाद देतो आणि सदामामांनी असंच पुढे राष्ट्रवादीचं काम करावं ही शुभेच्छा देतो आणि आज माझ्या हस्ते उद्घाटन केल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज गुढीपाडवा आहे, हिंदू नववर्ष आहे। याचा औचित्य साधून मोतीराम पार्क येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या कार्यालयाचं नूतनीकरण केलेलं आहे आणि या नूतनीकरण करण्यासाठी आमचे जिल्हाध्यक्ष माननीय किसनराव तारमळे साहेब यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि आमच्या आमंत्रणाला मान देऊन त्यांनी आज या कार्यालयाचं उद्घाटन पार पाडलं। आणि खरं म्हणजे आज अंबरनाथ मधील बऱ्याच ठिकाणून ज्या शोभायात्रा आल्या होत्या नवीन वर्षानिमित्ताने म्हणा, गुढीपाडवा आज आहे, शिवाजी चौकातनं त्या सर्व शोभायात्रा आपल्या या हुतात्मा चौकात सर्व दाखल झाल्या। सर्व लहान थोरांचं त्या ठिकाणी मंडळांचं कौतुक करण्यात आलं आणि जास्तीत जास्त प्रमाणात अंबरनाथ मधील गुढीपाडव्याच्या निमित्ताने शोभायात्रांचं त्या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। अंबरनाथ मधील तमाम सर्व जनतेला आजच्या या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। प्रमाणे येणाऱ्या रमजान ईदच्या सुद्धा अंबरनाथमधील सर्व मुस्लिम बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा।